दुर्गा मूर्तीचं विसर्जन करताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटून 11 जणांचा मृत्यू। मध्य प्रदेशातील खांडवा येथे दुर्गा मूर्तीच्या विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे। या दुर्घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 8 मुलींचा समावेश आहे। अर्दला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मूर्ती विसर्जन करताना भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटून हा दुर्दैवी अपघात झाला आहे। ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये 30 पेक्षा अधिक लोक प्रवास करत होते। सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला अर्दला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ही घटना घडली। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी 6 वाजता अर्दला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती। गावातील लोक मोठ्या संख्येने ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन दुर्गा मूर्ती विसर्जन सोहळ्यासाठी आले होते। यामध्ये लहान मुलांचा सुद्धा मोठा समावेश होता। यातील एका चालकाने ट्रॅक्टर ट्रॉली पुलावर उभी केली होती। या ट्रॉलीमध्ये 30 पेक्षा अधिक लोक होते, पण यावेळी पूल अचानक कोसळल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि ट्रॉलीमधील सर्वजण पाण्यात बुडाले। या घटनेनंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला। यावेळी धरणाच्या काठावर उभ्या असलेल्यांनी एकच आक्रोश केला। ही घटना घडताच ज्या तरुणांना पाण्यात पोहता येते त्यांनी पाण्यात उडी घेऊन लोकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला। महत्त्वाची बाब म्हणजे विसर्जनावेळी धरणातील पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना वाचवण्यात अडचण आली। अनेक जण डोळ्यादेखत बुडत असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि SDRF पथके घटनास्थळी दाखल झाली। SDRF कडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं। आतापर्यंत 8 मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। अजूनही बरेच लोक पाण्यात बुडाले असण्याची शक्यता असल्याने बचाव कार्य सुरू आहे। या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी ऋषभ गुप्ता आणि पोलीस अधीक्षक मनोज कुमार राय अर्दला गावात पोहोचले। घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्यांना घटनेची माहिती दिली। मृतदेहासह जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचली। जखमींवर त्वरित उपचार आणि जीव वाचवण्यासाठी रुग्णालयातील आपत्कालीन कक्षालाही सतर्क ठेवण्यात आले।